बघा वांग्याच्या भरीतला थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे, आंबट शेंगदाणे भाजले ना थोडे मीडियम, त्याच्यामध्ये 4 हिरवी मिरची, बघितलं म्हणजे डाळीला उकळा येतोय. शेंगदाणे भाजून घेते थोडे आणि थोडे बारीकच हे करणार त्याचं वाटण नाही म्हणजे पावडरसारखं करणार आंबडगोबड, मग जरा चव येणार भरीतला. वरून कांद्याची पात, शेंगदाणे, मिरच्या, लसूण हे सगळं टाकून भरीत बनवायचं. कढीपत्त्याची फोडणी, जिरे हे सगळं टाकून भरीत करणार. लज्जतदार असं तडका भरीत फक्त खायला या तुम्ही. नुसते शेंगदाणे कशी वाटते, कोथिंबीर टाकणार. म्हणजे डाळ बघा, डाळ अशी पिवळी झालेली आहे. थोडी घट पाहिजे, घट असली की मजा येते डाळीला. चला तर मग आता करूया वांग्याचं भरीत. पटापटा करून घेते शेंगदाणे. माझा राईस झालेला आहे, चपाती करायची आता. फक्त किचन साफ करणार आणि घरी जाणार. चला काय करू. टॅमॅटो कापायचे आहेत, काय करणार नंतर बोलू. टॅमॅटो कापायचे आहेत मला, एका हातात मोबाईल पकडायला लागतो ना त्याच्यामुळे. हाय चुटकीमध्ये भरी. हाय गाईज, मी खिचडी भात करणार आहे. खिचडीमध्ये काय काय टाकणार आहे चला मी तुम्हाला सांगते. कांदा, लसूण, अद्रक, मिरची, टमॅटो, मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, तांदूळ हे सगळं टाकून, कोथिंबीर टाकून मस्तपैकी खिचडी करणार आहे लजीदार. त्याच्यासोबत लोणचं, पापड आणि काय खायचे हे सगळं सांगते मी तुम्हाला. त्याच्यानंतर गवारच्या शेंगा, चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे, आता शेंगाची भाजी करणार आहे.